मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही आत्ता निघालो आहोत भीमाशंकर टेम्पलसाठी. सकाळचे वाजलेले आहेत 8. 1 तास डिले झाला आहे आम्हाला. आम्ही ॲक्च्युली निघणार होतो 7 वाजता वगैरे, 6 वाजता निघणार होतो. लेट झालं 1 तास. आज आपल्याबरोबर गँग आहे. कौशल, अन्विता, प्रथमेश, हॅलो, ज्ञाना आणि असलम भाऊ. तर बघू आता तिकडे जाऊन कसं काय. वेदर तर अमेझिंग आहे. खूप पाऊस पडतोय आज मुंबईत पण, तिकडे पण असावा चांगला वेदर. लेट्स सी. You're not having misal? दिसते तर एकदम खाऊनच आपण खाऊन बघ. फर्स्ट रिव्ह्यू चांगले, वेगळी वाटते ना म्हणून. चल बघूया. ते बसले सगळ्या याच्यात होता लागेल रे, बनवायला लागेल. बनवलेली आहे फायटर. मला वाटतं गाडीत आहे. दे बाई फर्स्ट टेस्ट रिव्ह्यू. स्पायसी. तिकड ना ऍसिडिटी प्रो मॅक्स. नाही भाई, तसं नाही वाटत आहे. उगाच तेल नाही आहे. कशी वाटली बाई मिसळ? आता जस्ट मस्त नाश्ता केला. कोहिनूर मिसळ आवडली. चांगली होती, मला तर आवडली बाई. थोडी मिसळ चांगली होती. तर्रीला मजा होती. 2 तास, 2.5 तास. बघू असलम भाई किती वेळात पोहोचवतात. याची आपली कॉपीराईट पाहिजे बाई याला. फोटो का लावलाय? झूम का नाही होत हे लोक? तुम्हाला वाटतं का माझ्याकडे? करूया सर. पण तसा पण चष्मा यार, ही इज नॉट वेअरिंग चष्मा. सेम आहे. या ना सगळ्यांनी, या ना. या इकडे आओ. अरे साले व्हिडिओ काढतोय. अन्विता ताई या इथे मध्ये या. हा, जवळ या. सगळ्यांनी जवळ या. अँगल पकडावे. हा, आता ही फ्रेम चांगली दिसते. आता अन्विता आपल्याशी बोलणार आहेत. मराठीत अरे. संवाद साधणार आहेत. चला बसूया. कुठे आज सोमवार आहे. हे रात्रीचे प्लॅन सकाळी खाली पाहिजे. करेक्ट. लाईक करा, सबस्क्राईब करा. लिव्हिंग ऑन द गो. लिव्हिंग लाईफ ऑन द गो. सेम डिफरन्स. पण आता चेंज करायचं काहीतरी नवीन करायला. सबस्क्राईब. प्लीज सबस्क्राईब. चला, ब्रेकफास्ट मस्त झालेला आहे. आता पुढची जर्नी 2 तासाची, स्ट्रेट टू भीमाशंकर टेम्पल. आता मी चाललो आहे भीमाशंकरला. पण ह्याच्या आधी 1 महिनाभर आधी आम्ही त्र्यंबकेश्वरला पण गेलेलो. तो व्लॉग राहून गेला. त्याचा काही व्हिडिओ वगैरे आम्ही काही केला नाही, तेव्हा मूड नाही झालेला. आज मूड झाला आहे व्लॉग बनवायचा परत. तर तेच आहे. आता हे दुसरं आहे. अजून 12 पैकी 10 बाकी आहेत. ती पण हळूहळू करू. होपफुली त्याचे पण व्लॉग्स बनवू आपण. करेक्ट. म्युझिक बॅकग्राऊंड. लेट्स सी. यस. एक फन फॅक्ट नाही, हिस्टॉरिकल फॅक्ट. हे मंदिर आहे ना, मी परवा गुगल केलं. आय डोंट नो इफ यू गाईज नो अबाउट दिस, बट दिस वॉज बिल्ड इन द 13th century. सो that is like 700-800 year old temple. बरोबर.
काय सीन आहे. अन्विता तू किती वर्षाची होतीस तेव्हा? मी जिवंत नव्हती. लिनिएज पण नव्हती भाई तोपर्यंत. असेल पण असेल आपली कोणा सगळ्यांची असेलच. हो भाई. जास्तीत जास्त ब्लॉग करण्याचा प्रयत्न आहे की अन्वितानी मराठीत बोलावं आमच्याशी. आजचं टास्क आहे बिबड्या टास्क आहे. बिबड्या टास्क. अन्विताला मराठी बोलायला. अन्विताला आपण प्राज्ञ मराठी बोलायला शिकू. अन्विताचं प्रायमरी लँग्वेज मराठी करायची आता. इंग्लिश बघूया. फर्स्ट वॉटरफॉल. भाई दर्शन झाल्यावर लेजिट भिजूया आपण. सांगतो मी. हा ऑन कपडे ऊन आलं रे. टाईप थोडंसं वाटलं पण आहे क्लाउडी तर आहे. कपडा तुला आहे भाई. SUV शिवाय काय काम नाही भाई. हड्डी बसली एक. नाही तर ती बस घेऊन यावी लागेल. ती डबल हो खरं. बाईकवर वगैरे तर हालत खराब होत असेल रे इथे. ऑफ रोडिंग बाईक पाहिजे. हिमालयन. गाडी म्हटलं मस्त रंगणार आहे. मस्त जागा आहे ना पण चिल करायला. कधी उचलायची ऍक्टिंग करा परत इथेच फेका. पण भाई खरं मध्ये ही पण एक मला सांगायची इच्छा आहे तुम्हाला की आपल्याकडे जितक्याही चांगल्या जागा किंवा कुठल्याही सिनिक जागी आपण जातो तिकडे नेहमीही कधीही प्लास्टिक हे दिसतं. हे का हे मला अजूनपर्यंत कळत नाही. लोक कचरा का करतात हे चांगल्या जागी जाऊन. नाही केला पाहिजे. विचार केला पाहिजे या गोष्टीचा लोकांनी. किंवा जे घेऊन जात आहे ते ऍटलीस्ट स्वतः परत आणा किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे या गोष्टींची. हे सगळं ठीक आहे. एकचे दोन शब्द घ्या पहिले. खूप पाऊस पडत असल्यामुळे सगळ्यांनी घेतलेले आहेत हॅलो. 100 रुपयाचे पॉन्चो. 4 नंबर पार्किंगलाच मला वाटतं थांबवतोय गाड्या. तर त्याच्या पुढे काय चालत येऊ का काय म्हणता. पण नशीब सगळे ऍटलीस्ट 2 येल्लो तरी घेतले. सगळे गाडी घेऊन येऊ बँडवाले. मंदिरामध्ये असं म्हणतो. आम्ही आता पार्किंग स्पॉटवरून चालायला निघालोय मंदिरापाशी. आणि फॉग म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. भाई मागे वळ. का कसं असं कसं झालं. माहित नाही घातल्या अन्विता मुलगी फाटलाय. काय दिसतंय तो सगळे. हो 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 हो. भाई समोरून येऊन उडवून जायचं रे कोणतरी. चालता चालता वातावरण एवढं मस्त होतं की आम्हाला मकाचा एक स्पॉट दिसला. तर सगळ्यांना खायची इच्छा झाली. ते पण केलं आम्ही थोडं. आणि मग ते खाऊन पुढे चालायला निघालो परत.
5 किलोमीटर ट्रेक. मित्रांनो, छान दर्शन झालं. आमच्याबरोबर थोडा सीन झाला, पण ठीक आहे. आम्ही जिकडे गाडी लावली तिथनं बेसिकली 4-5 किलोमीटर आम्हाला चालावं लागलं, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. दर्शन घ्यायचं होतं, झालं. दर्शन पण एकदम मस्त झालं. आता आम्ही निघालोय परत गाडीच्या दिशेने, परत पुन्हा 5 किलोमीटर. हाऊ एक्साइटेड आर यू फॉर द 5 किलोमीटर? आता मराठी जाऊन बोलायचं आहे आता. नाही दिख रहा है. पण खरं भाई, दर्शन एकदम मस्त आलं. एकदम सुंदर दर्शन, अप्रतिम एकदम. थँक्यू मिस्टर. मिस्टर मोराळेकर. We shall next time get updated TT on current date so that we can get the car. ये देख, इधर से रहती थी अपनी गाडी इधर. माहोल खूप मस्त आहे, जोरदार माहोल. फक्त फॉगा. तिकडे दारात तिकडेच मागूनच एक्झिट होतं. अरे, ते दाखवलं पण ना, आपण बाहेर आलो तेव्हा इथे गाडी लागली. अच्छा असती अच्छा, म्हणते ते तुमची. दाखवले. हो, पण ठीक आहे, एक्सपिरियन्स आहे, अनुभव घ्यायचा. महादेव बोलले चालायचं तर चालायचं भाई. वेगवेगळ्या हिशोबाने बोलावे. इथे ॲनिमल. 12 किलोमीटर ट्रेक केल्यानंतरची हालत. 1 सोल्जर डाऊन. अरे नॅप टाइम भाई. झोप धरती. नो स्ट्रेस. अनुडी, आर यू फीलिंग स्लीपी? I'm hungry. I'm tired and sleepy. Multiple hours. Well done, boys, on today's अनप्लॅन 12 किलोमीटर अनप्लॅन ट्रेक. 17,000 माझ्या वॉचमध्ये, 23,000 ज्ञानाच्या. ज्ञाना कसं वाटतं एवढे स्टेप चालून? जानेवारीमध्ये मी एवढा चालायचो, त्याची आठवण आली परत, आणि ते परत चालू करायला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे इट्स अ गुड रिमाइंडर. हो, मला पण भाई आज असं वाटलं की आता परत आपण कार्डिओ सुरू केला पाहिजे. गरज आहे, काळाची गरज आज जाणून आली. दत्ती, तुझं तर चालूच आहे ना? गुड. क्रेझी यार, काय व्ह्यू आहे भाई, सगळ्या साईडला एकदम. ते जे बाहेरचा व्ह्यू Crazy. झॉम्बीच्या साईडने जास्त व्ह्यू. परत इकडनंच वरती यायचं. इकडनं रस्ता नाही आहे पुढे. ऐक नाही मला, तर तिथून पुढचं नाही टाकलेलं. तर आम्ही आता जस्ट भीमाशंकरवरून निघालो आणि एक हाफ एन आवरच्या अंतरावरती एक स्पॉट मिळाला आहे क्रेझी. तुम्ही बघू शकता मागे. आणि तसंच मागे पण आहे. Too good. No? Yeah, you can actually, we can go like this. Only if the water was a little clear. That the rains में मिट्टी, soil is so. बस मग काय, आम्ही या स्पॉटवरती चिल केला थोडा वेळ आणि
त्यानंतर तसंही सगळ्यांची बॅटरी डाऊन झालेली. तर ऑन आर वे आम्ही साईकृपा धाबा पनवेलच्या इकडे थांबून जेवलो वगैरे आणि रात्री 12:30-1च्या आसपास आम्ही परत घरी पोचलो. बट सो या इट्स होपफुली तुम्हाला मजा आली असेल व्लॉग बघायला. सो आय होप you like, share and subscribe to my channel, and we'll try to bring more vlogs like these to you.